नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तोंड येणे. त्यालाच वैद्यकीय भाषेमध्ये माउथ अल्सर असे म्हणतात. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याची काही कारणे आहेत, लक्षणे आहेत, त्याचे घरगुती उपाय काय आहेत आणि तसेच काही होमिओपॅथिक औषधाचीही माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण डिटेलमध्ये. तोंड येणे याला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात? माउथ अल्सर किंवा स्टोमॅटायटिस. ही काय सामान्य त्रासदायक समस्या आहे सगळ्यामध्ये. त्यामध्ये तोंड कसं येतं तर ते आतल्या भागात किंवा जिभेवर किंवा ओठाच्या आतील भागास बाजूस लहान पांढरट किंवा लाल रंगाचे फोड येतात. यालाच आपण काय म्हणतो? तोंड येणे. तर त्याची काय लक्षणे आहेत ते आपण पाहतो. जिभेवर लहान गोल आकाराचे फोड येतात. खाताना किंवा पिताना विशेषतः तिखट किंवा आंबट पदार्थ खाताना प्रचंड अशी आगाग होते तोंडामध्ये आणि बोलताना त्रास होतो आणि काही वेळेस तोंडातून लाळही सुटते. हे काय आहे त्याची मुख्य लक्षणे आहेत. त्याची कारणे काय आहेत हे आपण पाहूया. तर पोटातील उष्णता म्हणजे पचनसंस्था बिघडल्यास किंवा बद्धकोष्ठता म्हणजे काय? आपल्याला टॉयलेटला त्रासदायक होणे, त्याला बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन म्हणतात. अनेकदा ह्यामुळे काय होतं? तोंड येतं. आणि त्यामध्ये जीवनसत्वाची कमतरता, त्यामध्ये विटॅमिन B12 आणि आयर्न किंवा फोलिक ॲसिडची कमतरता असेल तर काय होतं? तोंड यायला चालू होतं. त्यामुळे आपल्या शरीरात काय होते? कमजोरी होते, अशक्तपणा येतो. त्यामुळे तोंड यायची शक्यता जास्त राहते. त्यानंतर दुखापत काय लागल्यामुळे किंवा कडक पदार्थ खाताना तोंडात जखम होते. तसंच मानसिक काही त्रास असेल, जास्त ताण असेल किंवा अपुरी झोप झालेली असेल, रात्री फार जागरण झाले असेल तरीही काय होतं? तोंड येतं. तिखट आहार म्हणजे काय? मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ असे खाल्लं की काय होतं? तोंड होतं. हे त्याची काय आहेत? मुख्य कारणे आहेत. तर यावरती आपण काय करणार आहात? काही घरगुती उपाय काय करता येतील का ते पाहणार आहोत. तर घरगुती उपायामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत मध काय आहे? मध फोडावर लावल्याने थंडवा मिळतो किंवा जखम लवकर भरते. तसंच तुपामुळे, साजूक तुपामुळे काय होते? आग कमी होते. कोमट पाण्याच्या गुळण्या केल्या, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून गुळण्या केल्या तर तोंडातले काय होतात? जंतू मरून जातात. तसंच पेरूची पाने, आपल्या सहसा पेरूची पाने सगळीकडे अवेलेबल आहेत. तर ती पेरूची पाने काय करायचं? चावून खाल्ल्याने काय होतो? आराम मिळतो तोंड आलेल्याला. ताक पिल्यानंतरही पोटातील काय होते? उष्णता कमी होते. पाहिले त्याची लक्षणे, कारणे, कशामुळे तोंड येतं, मग ते तोंड आल्यानंतर काय लक्षणे होतात हे पाहिलं. त्यावरती आपण घरगुती उपायही पाहिले. तसंच आपलं जर तोंड कमीच होत नसेल तर त्यावरती काय होमिओपॅथिक काही औषधे दिलेले आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये बोरॅक्स हा तोंडात जास्त उष्णता जाणवणे, पांढरट फोड किंवा स्पर्श केल्यास रक्त येणे, हे लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयुक्त असं प्रभावी औषध आहे. हे कसं घ्यायचं ते सांगते मी तुम्हाला. मर्कसॉल हे तोंडात जास्त लाळ सुटत असेल, रात्री त्रास वाढला असेल किंवा तोंडाला दुर्गंधी येत असेल किंवा जिभेवर फोड असल्यास हे उपयुक्त ठरते. तेही लहान मुलांमध्ये 30 पोटेन्सीमध्ये द्यायचं आहे. 2 ते 3 ग्लोब्युल्स दिवसातून 3 ते 4 वेळा आणि मोठ्यांमध्ये 200 पोटेन्सीचं 6 ग्लोब्युल्स 3 ते 4 वेळा. नायट्रिक ॲसिड जर फोड खूप दुखत असतील, टोचल्यासारखी वेदना असेल आणि लाल रंगाचे असतील तर ते दिलं जातं. तसंच नक्स होमिका हे केव्हा दिलं जातं तर जर तोंड येण्याचे मुख्य कारण अपचन, बद्धकोष्ठता किंवा अति तिखट खाणं असेल तर हे औषध
तुम्ही देऊ शकता. तसंच सल्फर, जर तोंडात खूप जळजळ होत असेल किंवा कुठल्याही औषधानं आपल्याला फरक पडत नसेल तर तेव्हा काय करू शकतो आपण, सल्फर हे देऊ शकतो. किंवा 10 ते 12 दिवस झालं असेल, जास्त फोड बरे होत नसतील तर तुम्ही डेंटिस्टला किंवा होमिओपॅथिक डॉक्टरांना यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.